नागपुर में रफ्तार के कहर ने एक बार फिर एक बेजुबान की जान ले ली। गेटीगदान थाना क्षेत्र के काटल रोड पर एक नाबालिग बाइक सवार ने तेज रफ्तार पल्सर बाइक से गाय को इतनी जोरदार टक्कर मारी कि गाय की मुकर पर ही मौत हो गई। घटना काटल रोड पर बोर नाले के पास की है, जो गेटीगदान पुलिस स्टेशन के अंतर्गत आता है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार एक नाबालिग लड़का पल्सर NS 200 बाइक करीब 120 किलोमीटर की तूफानी रफ्तार से चला रहा था। रफ्तार इतनी तेज थी कि अचानक सामने आई गाय को देख वह गाड़ी पर से नियंत्रण खो बैठा और जोरदार टक्कर दे मारी। टक्कर इतनी भीषण थी कि गाय ने मौके पर ही तड़प तड़प कर दम तोड़ दिया। दुखद बात यह है कि मृत गाय का महज 15 दिन का एक छोटा बच्चा भी है। घटना की जानकारी मिलते ही सामाजिक कार्यकर्ता ज्वाला धोटे पुलिस स्टेशन पहुंचे और नाबालिग चालक व उसके अभिभावकों पर कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई करने की मांग भी की। गेटीगदान पुलिस ने मामला दर्ज कर आगे की कानूनी कार्रवाई शुरू कर दी है। अतिशय दुर्दैवी घटना घडली। गिट्टी खदान पोलीस स्टेशनला मिरासे साहेबांनी चार्ज घेतलाय PI म्हणून। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी घरून निघाली होती। रस्त्यातच बोर नाला हनुमान मंदिर समोर पेट्रोल पंप समोर मृत्यूशय्येवर एक गाय दिसली मला। मी माझी कार थांबवली आणि तिथे कमीत कमी 200-300 लोकांची गर्दी जमलेली होती। ऑन द स्पॉट गायीचा मृत्यू झालेला आहे। गोमाता म्हणून आपण गायीचं वंदन करतो, तिची पूजा करतो। कारच्या 4 चाकी कारच्या सुद्धा धडकेने जर का स्पीड कंट्रोल मध्ये असली तर प्राणी मरत नाही, गाय मरत नाही। परंतु बेधुंद अशा स्पीड मध्ये एका मुलाने नवीन त्याची पल्सर गाडी होती, 2 लाखाची पल्सर गाडी आहे आणि तो मुलगा म्हणतो मैं बहुत गरीब परिवार से हूँ। त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नाही, 18 वर्षाचाही नाही आहे तो। मला वाटते मायनर आहे की 18 पूर्ण झाला असेल। अशा बेशिस्त बेधुंद आणि बेलगाम पोरांनी 15 दिवसाचा त्या गायीचं पिल्लू आहे आणि ऑन द स्पॉट गायीनी जीव सोडलेला आहे। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की स्पीड त्या दुचाकी चालकाची स्पीड किती होती। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय की तो 120च्या वरच्या स्पीडनी होता। आज गाय मेली आहे। जर का रोड क्रॉसिंग करताना शाळा सुरू आहेत, कोणते विद्यार्थी असते, सीनियर सिटीजन असते, महिला असते, ऑन द स्पॉट 2-3 जणांचा मृत्यू झाला असता। अशा बेशिस्त बेलगाम ज्यांचं स्पीडवर नियंत्रण नाही, जे ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करत नाही, लायसन ज्याच्याकडे नाही, अशा मुलावर काय त्या मुलाचं नाव आलेलं आहे। मुलाचं नाव काय आलंय? तहसीब नावाचा मुलगा आहे। गंगानगर का जगदीश नगर मध्ये राहतो। अशा बेशिस्त मुलावर कठोर शासन झालं पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे। मी PI मिरासे साहेबांना भेटली आता। त्यांनी म्हटलं आहे की आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू, मुलाला अटक करू। त्याची गाडी सुद्धा जप्त झालेली आहे। अशा मुलाला भविष्यात लायसनही मिळता कामा नाही। त्या संदर्भात मी RTO ला सुद्धा निवेदन देईल की अशा बेशिस्त बेलगाम बेजबाबदार पोराला भविष्यात लायसन कधी देऊ नये। याच्यामुळे लोकांच्या जीवनाला धोका आहे, जीवाला धोका आहे। तुम्ही फक्त विचार करा की एका 2 व्हीलरच्या धडकेनी गाय ऑन द स्पॉट मेली। यावरून स्पीड किती अनियंत्रित होती आणि चौकात शासनाचे फलक लागलेले आहेत, RTO चे फलक लागलेले आहेत। आपण रेडिओवर TV वर ॲडव्हर्टाइजमेंट शासनाचे पाहतो, ट्रॅफिक डिपार्टमेंटचे पाहतो की वेग नियंत्रित ठेवा, स्पीड कंट्रोल मध्ये ठेवा। आणि मी हे सुद्धा विनंती करते पोलीस विभागाला आणि RTO डिपार्टमेंटला का या बेशिस्त बेलगाम बेछूट हा युवक ज्याच्या 2 व्हीलरच्या धडकेनी ज्याच्याकडे लायसन्स सुद्धा नाहीये, गाय ऑन द स्पॉट मृत्यू पावलेली आहे, याच्या आईवडिलांना सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे। ज्या मुलाकडे लायसन नाही अशा मुलाला गाडी हातात आई वडिलांनी दिली कशी, त्याच्या मायबापांवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे आणि वेळ प्रसंग पडला तर त्याच्या मायबापावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। या मुलाचं नाव काय आहे? पूर्ण नाव काय आहे? तहसीम शेख म्हणून तो पोरगा आहे। तो सुद्धा सुदैवाने वाचला। अपघात इतका भीषण होता की तो तहसीम शेख नावाचा पोरगा तोही ऑन द स्पॉट मेला असता, परंतु तो वाचला। त्यांनी एका गोमातेची हत्या केलेली आहे। आपण गाईला पूजतो। आज देशभरात गोमाता बचाव आंदोलन सुरू आहे। गोमाताला राष्ट्रीय प्राणीचा दर्जा द्या म्हणून आंदोलन सुरू आहेत आणि अशा या बेशिस्त पोरामुळे बेलगाम पोरामुळे आणि त्याच्या
बेजबाबदार पालकांमुळे एका गोमातेचं जिचं फक्त 15 दिवसाचं एक पिल्लू आहे, ती गोमाता ऑन द स्पॉट मेली आहे. मी या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध करते आणि याच्या कुटुंबियांवर आणि त्या पोरावर सदोष मनुष्यवधाचा आपण जसा गुन्हा दाखल करतो, यांनी एका गोमातेला, एका आईला चिरडलेला आहे, याच्यावर सुद्धा मर्डरचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जय हिंद, जय विदर्भ, भारत माता की जय.